औसा येथे पुरस्कार वितरण व कवी संमेलन उत्साहात संपन्न। पेंजिया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ औसा यांच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम गुरुकुल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, यकतपूर रोड, औसा येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर आनंदपाळ येथील कवयित्री सरोजा गायकवाड होत्या, तर मार्गदर्शक गोविंदश्री मंगल ज्येष्ठ साहित्यिक, तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सिनेस्टार देवानंद जोगदंड उपस्थित होते। पेंजिया सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष धम्मयन कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। ते शाहीर कवी, गीतकार, प्रबोधनकार तथा शिवशाहीर, भीमशाहीर म्हणून गेली 20 वर्ष महाराष्ट्रभर समाज प्रबोधन पर कार्यक्रम करत आहेत। यावेळी परिवर्तनवादी कवी प्रदीप कांबळे, कवी मल्हारी गायकवाड, कवयित्री उषाताई कांबळे, गायक M.A. पदवीधर धम्मयन बौद्ध यांचे पिता इंद्रजित लिंबा कांबळे, सौ उज्ज्वलाताई इंद्रजित कांबळे, सौ मनीषा धम्मयन कांबळे आदी सहपरिवार उपस्थित होते। कवी कवयित्रींनी आपल्या बहारदार कविता व साहित्यिक सादरीकरणातून उपस्थितांची दाद मिळवली। कवयित्री सरोजा गायकवाड यांच्या प्रभावी काव्य सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली। उपस्थित मान्यवरांच्या कविता व मनोगतांनी कार्यक्रमाचा समारोप झाला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिवर्तनवादी कवी प्रदीप कांबळे यांनी केले। या कार्यक्रमाला गुरुकुल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल औसा यांच्यासह विविध मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले व ज्येष्ठ गायिका उज्ज्वलाबाई इंद्रजित कांबळे यांच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले,